गुड मॉर्निंग. बघा, फर्स्ट टॉपिक आहे त्याला आपण काय म्हणतोय तर सुरुवातीला आपण सिलेबस बघूया. काय इंजिनिअरिंग केमिस्ट्री. इंजिनिअरिंग केमिस्ट्री असेल त्या टोटल 6 टॉपिक्स आहेत. त्यातला पहिला टॉपिक त्याला आपण काय म्हणतोय वॉटर केमिस्ट्री. वॉटरवर आधारित टॉपिक आहे आणि त्याला आपण काय म्हटलं वॉटर केमिस्ट्री. एकदम सिम्पल आहे, एकदम सोपा आहे. बघा काय सिलेबस. पहिलं 1.1 इंट्रोडक्शन. पहिला पॉइंट आहे त्याला आपण काय म्हटलंय इंट्रोडक्शन आहे. सेकंड आहे वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स लाईक पीएच. आता तुम्हाला 12वीला झालंय पीएच ला आपण काय म्हणतोय किंवा त्याला आपण काय म्हणतो डेफिनेशन. इट इज द नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस्ट एन ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. पीएच 7 असेल तर त्याला आपण काय म्हणतोय न्यूट्रल. पीएच लेस दॅन 7 असेल तर तो असतो ऍसिडिक. पीएच मोर दॅन 7 असेल तर तो असतोय बेसिक. पीएच मोर दॅन 7 असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेसिक किंवा बिलो 14 असेल तरी त्याला आपण काय म्हणतो बेसिक. आपलं जे वॉटर आहे पोटेबल ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी आहे त्याचा जो पीएच आहे तो 6 to 9 आहे. बघा आपलं आपण जो पाणी पितो मॅक्सिमम त्याचा पीएच किंवा त्याची रेंज 6 to 9. आणि जर आपण डिस्टिल वॉटर घेतलं किंवा न्यूट्रल वॉटर त्याला आपण काय म्हणतो पीएच इज इक्वल टू काय असतं 7. काय म्हटलंय फर्स्ट पीएच. सेकंड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो ऍसिडिटी. ऍसिडिटी कुणाला म्हणतोय एच प्लस आयन्सला आपण काय म्हणतो ऍसिडिक आयन्स. OH मायनस असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेसिक. बघा ऍसिड कुणाला म्हणतोय ज्याच्यामध्ये एच प्लस आयन्स असतात त्याला आपण काय म्हणतो ऍसिडिक. ज्याच्यामध्ये OH मायनस आयन्स असतात त्याला आपण काय म्हणतो बेसिक इन नेचर. येतात बघा वॉटर क्वालिटी पॅरामीटर कोणते 3 आहेत. पहिला पीएच. पीएच जर 7 असेल तर न्यूट्रल. लेस दॅन 7 असेल तर ऍसिडिक. मोर दॅन 7 असेल तर बेसिक. ऍसिडिटी कुणाला म्हणतोय त्याच्यामध्ये एच प्लस आयन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो ऍसिडिक. जर OH मायनस असतील तर त्याला आपण काय म्हणतो बेसिक. नेक्स्ट पार्ट आहे टोटल सॉलिड. आता एखादा वॉटर आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले सॉलिड आहेत त्याला आपण काय म्हणतो टोटल सॉलिड. पाण्यामध्ये जे सॉलिड डिझॉल्व्ह होतं त्याच्या परत 2 टाईप आहेत. एक विरघळणारं त्याला आपण म्हणतो डिझॉल्व्ह सॉलिड आणि एक तरंगणारं त्याला आपण म्हणतो सस्पेंडेड सॉलिड. पाण्यामध्ये काय 2 टाईपचे सॉलिड्स असतात. तर काय NaCl मीठ घेतलं, मीठ पाण्यामध्ये टाकलं तर ते डिझॉल्व्ह होते. त्या टाईपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो डिझॉल्व्ह सॉलिड. आणि जर एखादं सॉलिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नसेल तर त्याला आपण म्हणतो सस्पेंडेड सॉलिड. हे 2 टाइप्स आहेत कुणाचे किंवा दोन्ही एकत्र केलं तर आपल्याला काय मिळतो टोटल सॉलिड. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो डिझॉल्व्ह ऑक्सिजन. आता तुम्हाला माहितच आहे ऑक्सिजन सध्या कोविडमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम कुणाचा आहे ऑक्सिजन आहे. बघा पाण्यामध्ये जे ऑक्सिजन आहे त्याला जो डिझॉल्व्ह झालाय त्याला आपण काय म्हणतोय डिझॉल्व्ह ऑक्सिजन. त्याची रेंज आहे. नेक्स्ट पार्ट आहे क्लोराइड्स. क्लोराइड्स सुद्धा पिण्याचं जे पाणी आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो जे वॉटर आहे ते मोर दॅन 250 म्हणजे 250 पेक्षा जास्त असू नये. क्लोराईड आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुठून मिळते NaCl किंवा मेन सोर्स काय सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजेच आपण काय म्हणतो मीठ. मिठाचं प्रमाण जास्त झालं तरी ते धोकादायक आहे. नेक्स्ट आहे त्याला आपण काय म्हटलंय कन्सेप्ट आहे पीओडी. पीओडी म्हणजेच काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आणि नेक्स्ट टेस्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सीओडी. सीओडी म्हणजेच काय हा सीओडी असेल तर त्याला आपण काय म्हटलंय केमिकल ऑक्सिजन डिमांड. कुठले आहेत बघा एकाला आपण काय म्हणतोय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. दुसऱ्याला आपण काय म्हणतोय हा एकाला आपण काय म्हटलंय सीओडी केमिकल म्हणजे ऑक्सिजन डिमांड. आणि दुसऱ्याला आपण काय म्हणतोय केमिकल ऑक्सिजन डिमांड. हे लक्षात एकदम सोपं आहे ते. एकच मिनिट. काय डाऊट आहे का ठीक आहे. हा A35 काय डाऊट्स असेल तर विचारा. हा नो सर. हा रेज हँड दिसते तुमचं त्यासाठी मी विचारलं. हा याच्यात काय लक्षात बघा वॉटर क्वालिटी पॅरामीटर कोणते आहेत आपण लिहून देऊ नंतर सिलेबस. पहिला कोणता आहे पीएच. पीएच कुणाला म्हणणार आहे आपण
कोणाला म्हणतो सांगा पीएच? किंवा पीएच वर कोणता ऑब्जेक्टिव्ह विचारला जातोय सांगा? पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे पीएच 7 असेल तर तो न्यूट्रल आहे, लेस दॅन 7 असेल तर तो कसा आहे? ऍसिडिक आहे, मोर दॅन 7 असेल तर तो कसा आहे? बेसिक आहे. आणखीन काय रेंज ते जे असते पीएच ची ती 0 to 14 आहे. किती हो? 0 to 14. लेस दॅन 14 असेल तरी तो कसा आहे? बेसिक आहे. नेक्स्ट पॅरामीटर आहे त्याला ऍसिडिटी. ऍसिडिटी कुणाला म्हणतोय? त्याच्यामध्ये H प्लस आयन्स असतात. त्याच्यामध्ये म्हणजेच कुणामध्ये हो? वॉटरमध्ये जर H प्लस आयन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ऍसिडिटी. जर वॉटरमध्ये OH मायनस असतील तर त्याला आपण काय म्हणतो? अल्कॅनिटी. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? टोटल सॉलिड. सॉलिडचे 2 पार्ट आहेत. एकाला आपण काय म्हणतो? डिझॉल्व, दुसऱ्याला आपण म्हणतो सस्पेंडेड. जो पाण्यामध्ये डिझॉल्व होतो, विरघळतो त्याला आपण डिझॉल्व म्हणतो. जो पाण्यावर तरंगतो त्या टाईपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड. जर या दोन्हीची ऍडिशन केली, डिझॉल्व प्लस सस्पेंडेड, तर या दोन्हीला मिळून आपण काय म्हणू शकतो? टोटल सॉलिड. नेक्स्ट पार्ट आहे पाण्यामध्ये जो ऑक्सिजन डिझॉल्व होतोय, विरघळतोय त्या ऑक्सिजनला आपण काय म्हणतो? डिझॉल्व ऑक्सिजन. नेक्स्ट आहे क्लोराईड. क्लोराईड असेल तर सोडियम क्लोराईड हा त्याचा मेन सोर्स आहे. सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? आपण जे मीठ वापरतो त्याला आपण काय म्हणतो? इट इज द सोर्स ऑफ क्लोराईड. आणि हाई क्लोराईड 250 पेक्षा जास्त असता कामा नये. नेक्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट टेस्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? बीओडी. आणि त्या टेस्टला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. नेक्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? सीओडी. सीओडी म्हणजे काय? केमिकल ऑक्सिजन डिमांड. आता कोण दाखवतंय? 1.1. कोण रीड करतंय? 5. एक जण रँडमली. 5. हा, अरे एक जण. अभिजित T13. अभिजित बाबर. Water quality parameters like pH, acidity, alkalinity, total solids, dissolved oxygen, chlorides, BOD, COD. नेक्स्ट आणखी कोण आहे बघू? हा, वैष्णवी A02. वैष्णवी. हा, Yes, sir. 1.1. Water quantity parameters like pH, acidity, alkalinity, total solids, dissolved oxygen, chlorides, BOD, COD. ठीक आहे, गुड. बघा नेक्स्ट आहे कोणता आहे? फक्त आज इंट्रोडक्शन बघा, आपण नंतर लिहून देतोय. बघा 1.2 काय म्हटलंय? हार्डनेस. काय म्हटलंय? 1.2. आणि हे सगळे पॅरामीटर्स कुणाचे? तो वॉटरचे. हार्डनेस म्हणजे काय? वॉटर हार्ड होते. हार्ड होते म्हणजेच काय? बघा त्याला आपण काय म्हणतोय? त्याच्यामध्ये साल्ट्स ऍड होत आहेत. बघा वॉटर जर हार्ड होत असेल तर कोणते 2 साल्ट्स आहेत? सगळ्यात महत्वाचा जो सबस्टन्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही त्याला आपण काय म्हणतोय? जो साल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही त्या टाईपच्या साल्टमुळे काय होतं? वॉटर हार्ड होतं. फॉर एक्झाम्पल काय? कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट. 2 सबस्टन्स असे आहेत हे काय होते? पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत आणि ते सबस्टन्स आहे असे राहत आहेत. तुम्हाला माहित असेल कॉमन डिसीज आहे, कॉमन आजार आहे कोणता हो? पाण्यामध्ये जर साल्ट्स डिझॉल्व्ह होत नसतील त्याच्यामुळे जो आजार होतो त्याला आपण काय म्हणतो? किडनी स्टोन. त्या टाईपच्या डिसीजला आपण काय म्हणतो? किडनी स्टोन. जर आपण हार्ड वॉटर यूज केलं, पिण्याचं पाणी हार्ड असेल तर आपल्याला कुठली प्रोबॅबिलिटी आहे? किडनी स्टोनची प्रोबॅबिलिटी आहे. बघा हार्डनेस. आणि हार्डनेस कुणामुळे वाढते? साल्ट्समुळे वाढते. आणि 2च साल्ट्स आहेत की ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. कोणाचे साल्ट्स आहेत? कॅल्शियमचा एक आहे आणि दुसरा मॅग्नेशियमचा साल्ट्स आहे. बघा हार्डनेस काय म्हटले? टाइप्स ऑफ हार्डनेस. टाइप्स ऑफ हार्डनेस कोणते टाइप्स आहेत हो? टेम्पररी, त्याचबरोबर काय? परमनंट. कोणते टाइप्स आहेत? टाइप्स ऑफ हार्डनेस. पहिला तात्पुरता हार्डनेस असेल तर त्या टाइपला आपण म्हणतो टेम्पररी हार्डनेस. आणि जर कायमस्वरूपी असेल तर त्या टाइपला आपण म्हणतो परमनंट हार्ड. तो पहिला टाइप आहे त्या टाइपला आपण काय म्हटलंय? टेम्पररी. जो दुसरा टाइप आहे त्याला आपण काय म्हटलंय? परमनंट हार्डनेस. मग कोणते आहेत बघा? कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट हार्डनेस. आणि त्यानंतर काय? त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. एकदम सिंपल आहे. येईल का लक्षात? हार्डनेस कुणामुळे वाढते? त्याच्यामध्ये कोणाचे साल्ट्स आहेत? एकतरी कॅल्शियम, एकतरी मॅग्नेशियम. फॉर एक्झाम्पल काय? कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे. कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स फक्त काय होत नाही तो?
वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नसतील तर ते काय ते साल्ट आहे असे राहत आहेत, म्हणजेच काय वॉटर हार्ड होते. नेक्स्ट 1.3 बघा, स्केल अँड स्लज इन बॉइलर. आता आपल्याला माहित आहे शुगर फॅक्टरी असेल तर त्या ठिकाणी लार्ज स्केल बॉइलर्स असतात. फंक्शनिंग ऑफ बॉइलर, बॉइलरचं फंक्शन काय असते हो? पाण्यापासून स्टीम जनरेट करतो. वॉटर पासून आपण काय करतोय? वाफ तयार करायचं काम कोणाचं आहे? बॉइलरचं. जर तुम्ही शुगर फॅक्टरीमध्ये गेला तर लार्ज स्केल बॉइलर्स असतात. त्या बॉइलरचं वर्किंग काय? वॉटर पासून स्टीम जनरेट करतो. जर आपण हार्ड वॉटर वापरलं तर हे कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे वॉटर साल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत म्हणजे काय? या साल्ट्स पासून स्टीम जनरेट होत नाही. म्हणजेच त्याच्यापासून काय एकतरी स्केल तयार होतो, एकतरी स्लज तयार होतो. जर हार्ड कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. आणि जर सॉफ्ट कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. जर तुम्ही बॉइलर किंवा एखादं ॲपॅरेटस बघितलं असेल, जर पाण्यापासून वाफ तयार झाली तर त्याच्या साईडला काय व्हाईट कलरचं एक कोटिंग येतं आणि त्या कोटिंगला आपण काय म्हणतो? स्केल म्हणतो. त्या कोटिंगला काय म्हणणार आहे? स्केल म्हणतोय. जर त्याच्यामध्ये थोडंसं मळी टाइप पार्ट शिल्लक राहिला तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज म्हणतो. बघा काय म्हटलंय? स्केल अँड स्लज इन अ बॉइलर फॉर्मेशन, डिसएडवांटेजेस अँड प्रिव्हेन्शन, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? 1.4 ट्रीटमेंट ऑफ वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज बाय एरिएशन. आता आपल्याला काय करायचं आहे? हार्ड वॉटरचं सॉफ्ट वॉटर करायचं आहे. त्याची पहिली टेक्निक आहे त्याला आपण काय म्हणतो? एरिएशन. नेक्स्ट सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन प्रोसेस. आता तो कॉमन प्रोसेस आहे. जर पाण्यामध्ये गढूळपणा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय फिरवतो? तुरटी फिरवतो. तुरटीला आपण काय म्हणतो? ॲलम. ॲलम जर फिरवलं, तुरटी टाकली तर काय होतं? जे पार्टिकल्स आहेत ते तळाला जाऊन बसतायत. किंवा नेक्स्ट पार्ट आहे डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर बाय क्लोरामाइन, ब्लिचिंग पावडर, क्लोरीन अँड ओझोन. याला आपण काय म्हणतोय? ट्रीटमेंट्स. नंतर आपण एक पॉइंट टू पॉइंट बघू. फक्त आज आपण इंट्रोडक्शन मध्ये बघू. फर्स्ट टॉपिक कोणता आहे? वॉटर. 1.1 असेल तर त्याला आपण काय म्हटलं होतं? कशाच्या संबंधात आहे? वॉटर क्वालिटी पॅरामीटर आहे. सेकंड 1.2 असेल तर काय? हार्डनेस आहे. हार्डनेस दोनच सबस्टन्सनी वाढते, एक कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट. त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. 1.3 ला काय? स्केल अँड स्लज आहे. हार्ड कोटिंग असेल तर त्याला आपण स्केल म्हणतोय. सॉफ्ट लूज कोटिंग असेल, सहजासहजी ब्रशने आपण काढू शकत असू तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. स्केल जर काढायचं असेल, रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला चिजल अँड हॅमर म्हणजे छणी आणि हातोड्याच्या साहाय्याने रिमूव्ह करत असू तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. हार्ड कोटिंग आहे, कठीण आहे. स्लज सहजासहजी आपण ब्रशने रिमूव्ह केलं तर त्याला आपण काय म्हणतो? स्लज. 1.3 आणि 1.4 ला आपण काय करतोय? ट्रीटमेंट करतोय. म्हणजे हार्ड वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू सॉफ्ट वॉटर किंवा त्याच्यामधल्या बॅक्टेरिया वगैरे आपण किल करायचं असेल तर आपण काय करतोय? ब्लिचिंग पावडर वापरतोय किंवा क्लोरीन वापरतोय, ओझोन वापरतोय. कोण सांगा? नेक्स्ट सुरुवातीपासून 1. टॉपिक पूर्ण रीड कोण करते? युनिट नंबर 1 कोणता आहे? वॉटर केमिस्ट्री. पूर्ण कशावर आधारित आहे? वॉटरवर आधारित आहे. रॅन्डमली एक जण. युनिट 1 वॉटर केमिस्ट्री. फास्ट. रॅन्डमली एक जण. करताय रीड? अश्विनी चव्हाण A04, A05. Unit number 1, Water Chemistry. 1.1 Introduction. Water quality parameters like pH, acidity, alkalinity, total solids, dissolved oxygen, chlorides, BOD, COD. 1.2 Hardness. Types of hardness: temporary and permanent. Calcium carbonate equivalent hardness, and it's a calculation numerical on hardness. Next. 1.3 Scale and Scale and sludge in boiler. formation, disadvantages and prevention, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. 1.4 Treatment of water for domestic purpose by aeration, sedimentation with coagulation process, disinfection of water by chloramine, bleaching powder,
chlorine, and ozone. गुड. नेक्स्ट. बॉईज मुलामध्ये एक जण. अरे रॅन्डमली सांगता आलं पाहिजे. फास्ट. फास्ट कोण आहेत? युवराज देशमुख A17. हा येस सर दिसत नाही. हा. Water chemistry 1.1 introduction. Water quantity permanent like pH, acidic, alkaline, total solids, dissolved oxygen, chloride, BOD, COD. 1.2 hardness, type of hardness, temporary, permanent, calcium carbonate, equivalent hardness and its calculations. नेक्स्ट. 1.3 scale and loading in a boiler, formation, disadvantages and prevention, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. 1.4. 1.4 treatment of water for domestic purpose by aeration, sedimentation with coagulation process, disinfection of water by chloramine, bleaching powder, chlorine and ozone. गुड. नेक्स्ट. एक जण. A24 स्नेहल. स्नेहल. Yes, sir. वॉटर केमिस्ट्री. Unit number 1, water chemistry. 1.1, introduction. Water quality parameters like pH, acidity, alkalinity, total solids, dissolved oxygen, chlorides, definitions, permissible limits as per BIS, BOD, COD, definition, determination, and significance. 1.2, hardness, types of hardness, temporary, permanent, calcium carbonate equivalent hardness, and its calculations, numerical problems on hardness. नेक्स्ट. 1.3. 1.3, scale and sludge in boilers, formation, disadvantages and prevention, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. 1.4, treatment of water for domestic purpose by aeration, sedimentation with coagulation process, disinfection of water by chloramine, bleaching powder, chlorine and ozone. नेक्स्ट. बॉईज आणखी 4 स्टुडंट ऍबसेंट दाखवते बघा. बस ते दाखवत. बोला. रीड करा. Unit number 1, water chemistry. Introduction. Water quality parameters like pH, acidity, alkalinity, total solid, dissolved oxygen, chloride, BOD, COD. 1.2, hardness, types of hardness, temporary, permanent, calcium carbonate, equivalent hardness and its calculations. नेक्स्ट. 1.3. 1.3, scale and sludge in boilers, formation, disadvantages and prevention, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. 1.4, treatment of water for domestic purpose by aeration, sedimentation with coagulation process, disinfection of water by chloramine, bleaching powder, chlorine and ozone. ठीक आहे. आता काय करा, नोटबुक मध्ये आता टाका फर्स्ट पेज सोडा मोकळं ते काम आणि नेक्स्ट पेज वर टाका युनिट नंबर 1 वॉटर केमिस्ट्री. फक्त एकाच टॉपिकचा सिलेबस आपण लिहून घेऊ. काय डाऊट आहे का? काय डाऊट असेल, अडचण असेल तर विचारू शकता बिंदास. आपल्या हाताखालून जाऊ द्या. सेकंड सेमचं आपल्याला काही सांगता येत नाही. फर्स्ट पेज सोडा, सेकंड पेजला हेडिंग टाका युनिट नंबर 1. जास्त वेळ न घालवता आणि वॉटर केमिस्ट्री त्याचं 1.1 इंट्रोडक्शन पासून स्टार्ट करा राईट करायला. काय डाऊट असेल तर विचारू शकता. प्रणाली A30. Yes, sir.
काय डाऊट नाही ना लिहायला लिखाणाला? नो सर. नोटबुक ओपन करायचे, फर्स्ट पेज सोडायचं, नाव वगैरे टाका, सेकंड पेज पासून स्टार्ट करा. युनिट नंबर 1 वॉटर केमिस्ट्री. फक्त एकाच टॉपिकचा सिलेबस लिहून घ्या. कोणता शब्द लक्षात येत नसेल तरी विचारू शकता तुम्ही. सर स्लज म्हणजे काय हो? स्लज म्हणजे सॉफ्ट इम्प्युरिटी. सॉफ्ट म्हणजे आपण बॉयलर असेल तर त्याला पांढरा लेअर येतो व्हाईट कलरचा, त्याला आपण हार्ड इम्प्युरिटी. त्याच्यामध्ये थोडस म्हणजे मळी टाईप पार्ट राहतो, म्हणजे सहजासहजी काढू शकतो आपण त्याला स्लज म्हणतो. आहे ते पुढे आपण शिकवताना बघू. ओके सर, ओके. तर एक काय डाऊट असेल तर विचारायचं, बिनधास्त विचारायचं. सिलेबस लिहून घ्या, आपण पॉइंट टू पॉइंट जाऊ, एक एक पॉइंट. झालं 1.1 कम्प्लीट. Yes, sir. Yes, sir. 1.2 करा. झालं सर. नेक्स्ट. सगळ्यांचं झालंय ना मुली? Yes, Yes, sir. नेक्स्ट 1.3 1.4. 1 minute backside, sir. सर ते BIS म्हणजे काय हो? ते एक स्टँडर्ड आहे आपलं. तुम्हाला 11वी 12वीला नॉमेनक्लेचर होतं. आपण नॉमेनक्लेचर कशाने देतो?
IUPSC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, तसं त्यांचं एक कमिटी BIS. हा झाला सर 1.2. झाले सर. नेक्स्ट 1.3, 1.4. हा एखाद्याचं लिहायचं राहिलं तरी सांगा. काही लोकांना फास्ट लिहितात, काय स्लो लिहितात. झालं का हो? Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. हा आता एक Yes, काम sir. एक काम करा. आपले झूम मीटिंग 40 मिनिटाचीच आहे, आणखीन अपडेट झाले नाही दिसत एका तासाचे. अटेंडन्स द्या पहिल्यांदा अगोदर, कारण 5 विद्यार्थी absent दिसायला लागले. रोल नंबर 1, Yes, sir. 2, Yes, sir. 3, 4, Yes, sir. 5, Present, sir. 6, Present. 7, Yes, sir. 8, Present. 9, Yes, sir. 10, Present, sir. 11, Yes, sir. 12, Present. 13, Present. 14. रोल नंबर 14. हा बामणे आहेत का? हा 15. रोल नंबर 15, 15, 16. रोल नंबर 16, 17, Yes, sir. 18. रोल नंबर 18, 19. Yes, sir. 20. Yes, sir. 21, Yes, sir. 22. Roll number 22, 23, Yes, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Yes, sir.
27, Yes, sir. 28, Yes, sir. 29, 29, 30, roll number Present. 31, Yes, sir. 32, Present, sir. 33, Yes, sir. 34, 34, 35, Present, sir. 36, Yes, sir. 37, 37, 38, Present, sir. 39, Yes, sir. 40, Present, sir. 41, Pre- 42, Present, sir. 43, 43, Yes. 43, 44, Yes, sir. Present, sir. 45, Yes, sir. 46, Present, sir. 47, Present. 48, Present, sir. 49, 49, 50, Yes, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, Yes, sir. 54, Yes, sir. 55, Present. 56, Yes, sir. 57, Present, sir. 58, Present, sir. 59, Yes, sir. 60, roll number 60, 61, Yes, sir. 62, Present. 63, Yes, sir. 64, Present, sir. 65, Yes, sir. 66. Yes, sir. परत एकदा बघा रोल नंबर 15 15 15 रोल नंबर 15 रोल नंबर 18 18 रोल नंबर 18 रोल नंबर 22 रोल नंबर 22 29 रोल नंबर 29 रोल नंबर 37 सर प्रेझेंट रोल नंबर 37 हा 37 तुमचा ऑडिओ डिस्कनेक्ट झाला त्यामुळं आवाज ठीक आला आहे नव्हता. हो गुड 49 आहेत का 49 आणि 60 Present, sir. Roll number 60 present, sir. हा हो बघा आज काय आपलं 40 मिनिटाचं टाइम स्लॉट आहे म्हणजे झूम मीटिंग संपते उद्यापासून कदाचित एका तासाची होईल ठीक आहे लिहिलं एवढं फक्त हेडिंग टाका नेक्स्ट पेज वर फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शन हा फर्स्ट पॉइंट हेडिंग टाका इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन टाका आणि पहिला पॉइंट टाका सोर्सेस ऑफ वॉटर येईल का लक्षात आज काय 40 मिनिटाचे आहे नेक्स्ट लेक्चर तुमचं किती चालू होईल 11 वाजता हा काय डाऊट आहे का एका मिनिटामध्ये कुणाला काय डाऊट आहे का कुणाला असेल तर सांगा इंट्रोडक्शन सोर्सेस ऑफ वॉटर नेक्स्ट लेक्चर पासून आपण स्टार्ट करू डायरेक्ट फास्ट येतं का लक्षात Yes, sir. Yes, हा. sir. Sir. 40 मिनिटाची झूम मीटिंग आहे उद्यापासून कदाचित एका तासाचं होईल उद्या आपण स्टार्ट करू नेक्स्ट लेक्चर किती वाजता आहे तुमचं 11 वाजता स्टार्ट होईल तुमच्या टाइम हा उद्यापासून आपण स्टार्ट करू टॉपिक फर्स्ट इंट्रोडक्शन एकदम सिम्पल आहे काय डाऊट म्हणजे घेण्यासारखं वॉटर तर टॉपिक खूप सोपा आहे आणि शक्यतो ऍबसेंट राहू नका ऍबसेंट राहिले की लक्षात येतं
हा काय डाऊट आहे विचारू शकता, काय अडचण नाही. No, sir. हा उद्यापासून आपण कंटिन्यू करू. उद्या कदाचित एका तासच होऊन जाईल. हॅलो सर. हा बोला. सर आता जे हे जी PPT आणि हे लेक्चर हे गुगल शीट